पहा, खाली दिलेल्या आकृतीमध्ये दडलेली म्हण आपल्याला शोधायची आहे आणि यासाठी आहेत आपल्याकडे 10 सेकंद. पहा, आणि म्हण आहे जशी देणावळ तशी धुनावळ, म्हणजे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. पहा, जमते का? 5 सेकंद आहेत अजून. आणि म्हण आहे लहान तोंडी मोठा घास. नेक्स्ट आहे, पहा, दिलेल्या आकृतीमधून अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे आणि म्हण होणार आहे मेलेल्या म्हशीला मनभर दूध. मेलेल्या म्हशीला मनभर दूध, म्हणजे मनुष्य मेल्यावर त्याचे गुणगान करणे अशा अर्थाची ही म्हण आहे. नेक्स्ट पाहूयात. पहा, खालील आकृती दडलेली म्हण शोधायची आहे. सोपी म्हण आहे, लगेच तुम्हाला समजेल. पहा, आधी पोटोबा मग विठोबा. नेक्स्ट पहा, बुडत्याला काडीचा आधार. बुडत्याला काडीचा आधार, म्हणजे घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची असते अशा अर्थाची ही म्हण आहे. पुढील म्हण पहा, काय आहे? अडला हरी गाढवाचे पाय धरी, म्हणजे एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसांची विनवणी करावी लागते अशा अर्थाची ही म्हण आहे. पहा, नेक्स्ट म्हण कोणती बनेल? भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी अशा अर्थाची अशी ही म्हण इथं तयार होणार आहे. नेक्स्ट पहा, अर्थपूर्ण म्हण बनवायची आहे. काय होईल पहा, एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणजे काय तर दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे अशा अर्थाची ही म्हण आहे. नेक्स्ट पाहूयात. पहा, काय बनेल? काकेत कळसा गावाला वळसा, म्हणजे काय तर जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे अशा अर्थाची ही म्हण इथं लपलेली आहे. नेक्स्ट पहा, मध्यभागी येणारे अक्षर ओळखायचे आहे. आणि तर प्रथम म्हण काय होईल बघा, तुम्हाला जमते का? पहा, तर आहे सुंब जळाला तरी पीळ जात नाही. सुंब जळाला तरी पीळ जात नाही अशा प्रकारची ही म्हण इथं तयार होत आहे. आणि ह्याचा अर्थ आहे की हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही. अशा प्रकारे तुम्हाला किती म्हणी जमल्या पहा. ही होती पहिली, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, नाईन्थ, 10th. तर 10 म्हणी इथं आपण महत्त्वाच्या 10 म्हणी पाहिलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या परीक्षेत विचारल्या गेलेल्या आहेत. धन्यवाद.